कितीही आपल्या जीवनामध्ये संघर्ष येऊ द्या, संकट येऊ द्या, परंतु त्यासाठी पळवून जायचं नाही किंवा लांब हटायचं नाही. कारण की तुम्हाला सांगू का की आपल्या दुनियामध्ये जिच्याच वाट्याला संघर्ष आला आहे तिच्यामध्ये ती पेलण्याची ताकद आहे. एक्झाम्पल देऊ, सीतामातेने 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटी तिच्या नशिबीत काय आलं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे. म्हणून जिच्यामध्ये ताकद आहे की मी हे करू शकते, माझ्याच्याने होणार आहे, तिच्याच वाट्याला नेहमी संघर्ष येतो. म्हणून कधीही म्हणायचं नाही की मलाच का दुःख, हिचं कसं चांगलं आहे, माझंच का नाही, असं म्हणायचं नाही. उलटं स्वतःला नशीबवान समजा की संघर्ष तुमच्याकडे स्वतःहून आला आहे ना, मग त्याला पेलवायची ताकद पण तुमच्याकडे आहे की नाही हे ज्याच्या क्षमतेवर आधारित आहे. म्हणून संघर्ष किती आयुष्यामध्ये येऊ द्या, भ्यायचंच नाही अजिबात. कारण की का, आपली नारी शक्ती ओळखून चालायचं आपण. जर दुर्गा मातेनं, काली मातेनं जर राक्षसाचा संहार केला आहे तर आपण हे चिल्लर आहे, आपल्यासाठी चिल्लर आहे की नाही. म्हणून संघर्ष करताना कधी मागं हटू नका. बिझनेस करताना तुम्हाला स्ट्रगल किती येतो याला महत्त्व नाही आहे, पण तो स्ट्रगलमधून तुम्ही कसे बाहेर पडताय याला महत्त्व आहे. म्हणून स्ट्रगल जरी आला की कारणची आत्ता स्ट्रगल हा तुमचा उद्याचा विजय असणार आहे. म्हणून कितीही स्ट्रगल करायची वेळ येऊ द्या. आणि बिझनेसमध्ये मेन कसं आहे, मागं हटायचं नाही. हा मला काय म्हणन, तो मला काय म्हणन, आणि माझी मार्केटिंग कोण करणार, प्रोडक्शन कोण करणार, मॅन्युफॅक्चरिंग कोण करणार, हे विषय आणायचेच नाही. करणार मी एकटी समर्थ आहे. आणि टीम वर्कर कशी करायची आणि टीम कशी बनवायची हे पण माझ्यात तेवढं कॉन्फिडन्स आहे. काय कॉन्फिडन्स आहे. मार्केटिंग म्हणजे तुम्हाला सांगू का, आपल्या गावठी भाषेत आणि आपल्या स्त्रियांच्या भाषेत आपल्याला समजा एखादी खबर कळली तर आपण आपल्या पोटात राहत नाही. आपल्याला दुष्टरने शापच दिलेला आहे की आपल्या पोटात राहत नाही. आपण 4 बायकांना सांगतो ना की हिने असं केलं म्हणून असं झालं. हाच विषय तुम्ही जर मार्केटिंगमध्ये वापरला ना तुमचा स्वतःचा, बघा 4 बायकांना फक्त बोलून बघा, ते 8 बायकांना बोलणार, 8 बायका परत 16 बायकांना बोलणार, 16 बायका परत 64 बायका, म्हणजे डबल टिबल असं होत राहणार आहे. हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला वापरायची आहे. आपण जे आता सध्या वापरतोय ना गप्पा मारायला, तीच ॲक्टिव्हिटी जर तुम्ही मार्केटिंगमध्ये वापरली ना, तुम्हाला मार्केटिंग करायची गरजच नाही. मार्केटिंग ही आपोआप तुमची होणार आहे. कारण की स्त्रियामध्ये तेवढी शक्ती आणि ती ताकद पण आहे. म्हणून मार्केटिंग करायला कधीही भीती बाळगायची नाही. तुमच्याकडे जर क्वांटिटी व्यवस्थित असेल ना, तर किती दर्जाचा माल हवा तुमचा प्रतिस्पर्धी असू दे, तुमचा माल नक्की विकणार. म्हणून मार्केटिंग करायला शिका, बिझनेस करायला शिका, प्रोडक्शन करायला पण शिका, आणि मेन रोजचा हिशोब लिहायला पण शिका त्याच्यामध्ये. कारण की तुम्ही जेवढा रोजचा हिशोब लिहिताना तेवढं तुम्हाला कळणार की प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय, भांडवल खर्च किती निघतोय आपला. हा जर तुम्ही सगळा विचार केला ना, हा संघर्ष जिंकलात ना तुम्ही, तो दुनियामध्ये कितीही संघर्ष येऊ द्यावं तुमच्या वाट्याला, तुम्ही मागं नाही हटू शकत. म्हणून माझ्या मैत्रिणींनो, जाग्या व्हा आणि बिझनेस स्टार्टअप करा.